Now we will start sexual reproduction. Sexual reproduction in human beings. Sexual reproduction, this is occur with the help of two germ cells. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये दोन जर्म सेल्स असतात. एक तर आहे फिमेल गॅमिट आणि दुसरा आहे मेल गॅमिट, है ना. याच्यामध्ये दोन जर्म सेल्स असतात. फिमेल गॅमिट कुठून येते तर फिमेलपासून, आणि मेल गॅमिट कुठून येते तर मेलपासून. तर या प्रोसेसमध्ये दोन स्टेप्स असतात. पहिला आहे गॅमिट फॉर्मेशन आणि दुसरा आहे फर्टिलायझेशन. फर्स्ट गॅमिट फॉर्मेशन कसं होते? गॅमिट फॉर्मेशन केव्हा होते? मिओसिस डिव्हिजनद्वारे गॅमिट फॉर्मेशन होते. गॅमिट फॉर्मेशन मिओसिस डिव्हिजनद्वारे होते, ज्याच्यामध्ये की डिप्लॉइड सेल्सपासून हॅप्लॉइड सेल्स तयार होतात. तुम्हाला माहिती आहे मिओसिस डिव्हिजन तुम्ही शिकलेले आहात की डिप्लॉइड सेल्सपासून हॅप्लॉइड सेल्स तयार होतात, आणि हे जे हॅप्लॉइड सेल्स असतात हेच असतात गॅमिट्स. अशा प्रकारे मिओसिस डिव्हिजनद्वारे गॅमिट फॉर्मेशन होते. आता हे गॅमिट फॉर्मेशन झालं म्हणजे एक मेल गॅमिट आणि एक मेलपासून मेल गॅमिट तयार झाले आणि फिमेलपासून फिमेल गॅमिट तयार झाले, आणि जे की नंबरमध्ये किती आहे? अर्धे हॅप्लॉइड. जसं ह्युमन बीइंगच्या बाबतीमध्ये 46 क्रोमोसोम्स असतात, ते डिप्लॉइड असतात. हे किती झाले? हे 46 क्रोमोसोम. 46 क्रोमोसोम जे की असतात जे डिप्लॉइड नंबर असतात. म्हणजे हे नंबर जे 46 क्रोमोसोम्स आहे हे डिप्लॉइड नंबर आहे. आणि हॅप्लॉइड नंबर किती असतात? हॅप्लॉइड नंबर असतात 23. हॅप्लॉइड नंबर किती असतात? 23. ह्युमन बीइंगच्या बाबतीमध्ये हॅप्लॉइड क्रोमोसोम्स नंबर किती होतात? 23 होतात. अर्धे होऊन जातात, है ना. हाफ, दे आर रिड्यूस टू हाफ, म्हणजे हे किती झाले? अर्धे झाले. तर हे झाले 23. आता दुसरं बघू आपण फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनमध्ये बघा काय होतं? फर्टिलायझेशनमध्ये काय होतं की हे जे आता गॅमिट फॉर्मेशनमध्ये आपण बघितलं की दोन गॅमिट्स तयार झाले होते, एक मेल गॅमिट आणि एक फिमेल गॅमिट, है ना. फर्टिलायझेशनमध्ये हे मेल गॅमिट आहे आणि हे फिमेल गॅमिट आहे. हे मेल गॅमिट आणि फिमेल गॅमिटमध्ये फ्युजन होते. या दोन्ही मेलपासून मेल गॅमिट येते आणि फिमेलपासून फिमेल गॅमिट येते. या दोघांमध्ये फ्युजन होते. फ्युजन झाल्यानंतर आता हे दोन्ही काय आहे? हे दोन्ही एक हॅप्लॉइड आहे, म्हणजे याच्यामध्ये 23 क्रोमोसोम्स आहे, यामध्ये पण 23 क्रोमोसोम्स आहे. मेलमध्ये 23 आणि फिमेलमध्ये 23. तर याच्यापासून एक जी सेल तयार होते, ही जी एक सेल तयार होते, ही सेल किती असते? याच्यामध्ये 46 क्रोमोसोम्स असतात. ही जी सेल तयार झाली आहे, ही जायगोट जे तयार झाले आहे याला म्हणतात जायगोट. म्हणजे फिमेल आणि मेल गॅमिटपासून जे डिप्लॉइड सेल तयार होते, डिप्लॉइड म्हणजे याच्यामध्ये 23 होते म्हणून हॅप्लॉइड होते, आणि याच्यामध्ये डिप्लॉइड तयार झाले म्हणजे त्याच्यामध्ये क्रोमोसोम्स नंबर किती आहे? 46. तर हे जे डिप्लॉइड सेल तयार झाली आहे, डिप्लॉइड सेल, हे आहे जायगोट. याला म्हणतात जायगोट. हे जायगोट आहे. आणि तर फर्टिलायझेशनमध्ये जायगोट फॉर्म होते. हे पहा, a diploid zygote is formed in the process by union of haploid male and female gamete, है ना. आता हा जो आहे ना मेल आणि फिमेल गॅमिटमुळे हा जायगोट तयार झालेला आहे. जो जायगोट तयार झाला, जो की 46 क्रोमोसोमचा जो जायगोट तयार झाला, या जायगोटमध्ये काय होते? जायगोटमध्ये मायटोसिस डिव्हिजन होते. आणि मायटोसिस म्हणजे तुम्हाला माहिती आहे की मायटोसिसमध्ये 46 क्रोमोसोम जर पॅरेंट सेलमध्ये आहे तर त्याच्यापासून 46 क्रोमोसोम्स असणारे सेल तयार होतील. ते आहे मायटोसिस डिव्हिजन. ते आपण डिटेलमध्ये शिकलेलोच आहोत. तर आणि त्या मायटोसिस डिव्हिजन झाल्यानंतर, त्या जायगोटमध्ये मायटोसिस डिव्हिजन झाल्यानंतर एम्ब्रिओ तयार होतो. आणि हा जो एम्ब्रिओ आहे, हा एम्ब्रिओ डेव्हलप होतो आणि एक न्यू इंडिव्हिज्युअल तयार होतो. तर आलं ना लक्षात तुमच्या की फर्टिलायझेशनमध्ये जे दोन गॅमिट फॉर्मेशनमध्ये जे गॅमिट्स तयार झाले होते, मेल आणि फिमेल, त्या गॅमिट्सपासून मग त्यांचं युनियन होते. युनियन झाल्यानंतर त्याच्यापासून जायगोट तयार होते. जायगोट हा पुन्हा त्याच्यामध्ये मायटोसिस डिव्हिजन होते. मायटोसिस डिव्हिजन होते आणि त्याच्यापासून मग त्याच्यामध्ये 1 पासून 2, 2 पासून 4, 4 पासून 8 असे सेल्स तयार होतात, आणि त्याचं डेव्हलपमेंट मग एम्ब्रिओमध्ये होतं.
मग ते काय तयार होतं, एम्ब्रिओ तयार होतं. मेल पेरेंटपासून मेल गेमीट तयार होते, फिमेल पेरेंटपासून फिमेल गेमीट तयार होते आणि या दोघांचं जेव्हा फ्युजन होते तर एक नवीन इंडिव्हिज्युअल तयार होतं है ना. त्याच्यापासून एम्ब्रिओ डेव्हलप झाला, एम्ब्रिओपासून काय होते, नवीन इंडिव्हिज्युअल तयार होते, नवीन बाळ तयार होते. आणि या बाळामध्ये काय असते, या बाळामध्ये 2 प्रकारचे जीन्स असतात. 2 प्रकारचे म्हणजे कसे, आता मेलपासून आले मेल वेगळं असते, फिमेल वेगळे असते. मेल पेरेंट कसे असतात, वेगळे असतात. फिमेल पेरेंट कसं असते, वेगळे असते. ते या 2 प्रकारच्या पॅरेंट्सपासून वेगळ्या प्रकारचे जीन्स असतात, म्हणजे त्याचे कॅरेक्टर्स वेगवेगळे असतात. यांचे जे कॅरेक्टर्स वेगवेगळे असतात म्हणून ते जो बाळ तयार होतो, जो नवीन इंडिव्हिज्युअल तयार होतो, त्याच्यामध्ये काही कॅरेक्टर आपल्या पॅरेंट्ससारखे असतात है ना. त्याच्यामध्ये काही कॅरेक्टर्स आईसारखे असतात तर काही कॅरेक्टर्स वडिलांसारखे असतात है ना, डिफरंट फ्रॉम. आणि काही कॅरेक्टर्स असे असतात जे की दोन्हीसारखे नसतात, न आईसारखे असतात न वडिलांसारखे असतात. दे आर डिफरंट असतात. ते कॅरेक्टर्स कसे असतात, डिफरंट असतात, म्हणून ते बिलकुल आईवडिलांपेक्षा भिन्न असतात. असे कॅरेक्टर्स तयार होतात जे की आईवडिलांपासून भिन्न होतात. तर अशा प्रकारे नवीन ऑर्गॅनिझम्स तयार होतात ज्याच्यामध्ये की बरेचसे व्हेरिएशन्स असतात. यामध्ये काय म्हणतात, ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे डायव्हर्सिटी दाखवतात म्हणजे काही कॅरेक्टर्स, नवीन कॅरेक्टर्स तयार होतात है ना. हे जे नवीन कॅरेक्टर्स तयार होतात हे कशामुळे होतात, जेनेटिक व्हेरिएशन्समुळे होतात. जेनेटिक व्हेरिएशन्समुळे इंडिव्हिज्युअल्स जे आहे ते स्वतःला या चेंजिंग एन्व्हायरमेंटमध्ये, चेंज होणाऱ्या एन्व्हायरमेंटमध्ये स्वतःला टिकवू शकतात. दे मेंटेन देअर एक्झिस्टन्स, स्वतःचा टिकाव धरू शकतात आणि स्वतःला एक्सटिंक्ट होण्यापासून पण वाचवतात, म्हणजे नष्ट होऊ देत नाही. तर आता आपण ह्युमन बिंग्समध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन बघू. यामध्ये काय, आता काही क्वेश्चन्स दिलेले बघूया आपण. विच डिफरंट हॉर्मोन्स कंट्रोल द फंक्शन ऑफ ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टम्स थ्रू केमिकल कोऑर्डिनेशन. यामध्ये बरेचसे हार्मोन्स आहे जे की आता आपण पुढे या धड्यामध्ये बघणारच आहोत. त्याच्यामध्ये काही मी तुम्हाला सांगते आहे. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोन, एस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन, ऑक्सिटॉक्सिन अँड प्रोलॅक्टिन. दुसरा नंबरचा पहा क्वेश्चन. विच हार्मोन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर चेंज इन ह्युमन बॉडी ऑकोरिंग ड्युरिंग ऑन सेट ऑफ सेक्शुअल मॅच्युरिटी. सेक्शुअल मॅच्युरिटीच्या वेळेला हे कोणते हार्मोन्स रिस्पॉन्सिबल आहे चेंजसाठी, ह्युमन बॉडीमध्ये चेंजेससाठी. हे जे हार्मोन आहे हे आहे एस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरॉन, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोन. तर हे सगळे हार्मोन्स याच्यामध्ये बॉडीमध्ये चेंज करत असतात. Why has the government of India enacted the law of fix the minimum age of marriage as 18 in girls and 21 in boys? याचं कारण असं आहे की मुलींमध्ये 18 आणि 21च्या एजमध्ये मुलगा आणि मुलगी हे दोघंही फिजिकली आणि मेंटली मॅच्युअर होऊन जातात. ॲट द एज ऑफ 18 and 21 in girls and boys, the body of those is physically and mentally matured and they become prepared to marriage. Okay. याच्यापूर्वी क्लास 9thमध्ये जेव्हा तुम्ही स्टडी केली तेव्हा तुम्ही बघितलं असेल हेरिडिटी अँड व्हेरिएशन्स. या धड्यामध्ये तुम्ही बघितलेलं आहे की मेलमध्ये XY क्रोमोसोम्स असतात, जेव्हा की फिमेलमध्ये, वुमेनमध्ये XX क्रोमोसोम्स असतात. म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये हे जे असे स्पेसिफिक ऑर्गन्स डेव्हलप होतात ज्यामध्ये की फिमेलमध्ये फक्त X क्रोमोसोमच असतात. फिमेलमध्ये जे क्रोमोसोम्स असतात सेक्स क्रोमोसोम ते फक्त X क्रोमोसोम्स असतात, जेव्हा की Y क्रोमोसोम फक्त मेनमध्ये प्रेझेंट असतो है ना. आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टम बघू, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. आता आपण बघू मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. आता मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये आपल्याला काय बघायचं आहे, याच्यामध्ये काय काय असते. ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये असते टेस्टिस है ना, टेस्टिस. दुसरं डक्ट्स, टेस्टिस असते, डक्ट्स असते आणि ग्लँड्स असतात. म्हणजे 3 पार्ट्स असतात त्याच्यामध्ये, टेस्टिस, डक्ट्स, व्हेरियस डक्ट्स आणि ग्लँड्स. तर हे जे टेस्टिस आहे, टेस्टिस कुठे प्रेझेंट असतात, इन द स्क्रॉटममध्ये प्रेझेंट असतात. हे आहे 2 टेस्टिस. हे जे आहे ना हे टेस्टिस आहे,
हे पहा हे टेस्टिस आहे आणि टेस्टिस हे पहा टेस्टिस लिहिलेलं आहे इथे आहे ना, हे आहे टेस्टिस. टेस्टिस कुठे प्रेझेंट असतात? स्क्रॉटममध्ये. हे हा जो गोल भाग दिसत आहे ना, हा जो गोल भाग हा याला म्हटलं हा जो गोल भाग आहे ना हा याला म्हटलं जाते स्क्रॉटम. तर स्क्रॉटममध्ये इथे दिलेलं आहे स्क्रॉटममध्ये टेस्टिस प्रेझेंट असतात. हां, आणि हे जे स्क्रॉटम असते हे कुठे असते? आउटसाइड द ॲबडॉमिनल कॅव्हिटी. म्हणजे हे जे पूर्ण हे जे आहे हे ॲबडॉमेन आहे. हा जो पूर्ण भाग दिसत आहे ना हा पूर्ण भाग आहे ॲबडॉमेन. ॲबडॉमेन म्हणजे पोटाचा भाग असतो है ना, ज्याला की पोटाचा भाग म्हटला जाते. तर हा पूर्ण जो भाग आहे हा ॲबडॉमेन आहे. हे जे आहे हा जो पूर्ण पोर्शन आहे ॲबडॉमेनच्या आत आहे. पण मात्र टेस्टिस जे आहे हे जे दोन्ही टेस्टिस आहे ना हे ॲबडॉमेनच्या बाहेर आहे. हां, ॲबडॉमेनच्या बाहेर आहे, बाहेर लटकलेले असतात हे. तर याला स्क्रॉटम म्हणतात. म्हणजे एक थैलीसारखी रचना असते ज्याला की स्क्रॉटम म्हणत असतात. तर या टेस्टिसमध्ये असते काय? टेस्टिसमध्ये काय असते? टेस्टिसमध्ये बरेचसे सेमिनिफेरस ट्युब्युल्स असतात. हे पहा टेस्टिसमध्ये सेमिनिफेरस ट्युब्युल्स असतात. हां, जर्मिनल ॲपिथिलियम असते ही जर्मिनल ॲपिथिलियम. टेस्टिसमध्ये सेमिनिफेरस ट्युब्युल्स आणि जर्मिनल ॲपिथिलियम असतात. प्रेझेंट इन द ट्युब्युल्स डिवायडेड बाय मिओसिस टू प्रोड्यूस स्पर्म. आता हे जे टेस्टिस आहे ना हे आहे टेस्टिस. या टेस्टिसमध्ये बरेचसे सेमिनिफेरस ट्युब्युल्स असतात. टेस्टिसच्या आतमध्ये सेमिनिफेरस ट्युब्युल्स असतात. आणि या टेस्टिसच्या आतमध्ये जे सेमिनिफेरस ट्युब्युल्स असतात त्याच्यामध्ये जर्मिनल ॲपिथिलियम असते. म्हणजे आता हे ट्युब्युल आहे हे समजा ट्युब्युल आहे है ना, हे ट्युब्युलचा पण TS काढलं, ट्रान्सफर सेक्शन घेत. याच्या आतमध्ये जर्मिनल ॲपिथिलियम असते. हे आहे ना जर्मिनल ॲपिथिलियम असते. अशा सेल्स असतात ज्याला की जर्मिनल ॲपिथिलियम म्हणतात. हे सेल्स आहे, या सेल्स याला म्हणतात जर्मिनल ॲपिथिलियम. तर हे जे जर्मिनल ॲपिथिलियम ट्युब्युलच्या आतमध्ये जर्मिनल ॲपिथिलियम असते. या जर्मिनल ॲपिथिलियममध्ये मिओसिस डिव्हिजन होते आणि हे जे सेल्स आहे हे मिओसिस डिव्हिजननी डिवाईड होतात आणि स्पर्म प्रोड्यूस करतात है ना, बारीक मग याच्याद्वारे स्पर्म्स प्रोड्यूस होतात. हां, तर स्पर्म्स हे जे आहे ना जर्मिनल ॲपिथिलियम ही डिवाईड होत जाते, मिओसिस डिव्हिजन होते म्हणजे काय होतात? जे सेल्स बनतात त्यामध्ये क्रोमोसोमची संख्या अर्धी होते. तर हे याच्यामध्ये स्पर्म्स प्रोड्यूस होतात. तर दो स्पर्म्स आर सेंट फॉरवर्ड थ्रू वेरियस ट्युब्युल्स. आता हे जे स्पर्म्स आपण पाहिले की याच्यामध्ये जे सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहे त्या सेमिनिफेरस ट्युब्युल्समध्ये स्पर्म्स तयार झाले आहे. ते स्पर्म्स कुठे जातात? ते स्पर्म्स आता पुढे पाठवल्या जातात. हे जे स्पर्म्स तयार झालेले आहे हे स्पर्म्स कुठे जातात? थ्रू वेरियस ट्युब्युल्स. म्हणजे फॉरवर्डेड थ्रू वेरियस ट्युब्युल्स. बऱ्याचशा ट्युब्युल्स असतात ज्याच्याद्वारे की ते पुढे ढकलल्या जातात. आता कुठे ढकलल्या जातात याचा सिक्वेन्स काय आहे? सिक्वेन्स ऑफ दोज ट्युब्युल्स इज सगळ्यात पहिले जे जर्मिनल ॲपिथिलियम सेमिनिफेरस ट्युब्युल्स होते ना, सेमिनिफेरस ट्युब्युल त्याच्यापासून फर्स्ट कुठे गेले? हे रेटेटेस्टिसमध्ये है ना, सेमिनिफेरस ट्युब्युल्सपासून हे गेले रेटेटेस्टिसमध्ये. नंतर जातात दुसऱ्या नंबरवर आहे वॉस इफ्रेन्स. लक्षात ठेवा हां, रेटेटेस्टिस सेमिनिफेरस ट्युब्युल्सपासून गेले रेटेटेस्टिसमध्ये, रेटेटेस्टिसपासून गेले वॉस इफ्रेन्सपासून गेले एपिडायडायमिस है ना, एपिडायडायमिस. हे एपिडायडायमिस इथे आपल्याला दिसत आहे. ही जी दिसून राहिली ना ही एपिडायडायमिस. हे पहा हे जे दिसून राहिलं ह्याच्यावर कवरिंग असं दिसून राहिलं ना, हे जे कवरिंग एपिडायडायमिस. म्हणजे या टेस्टिसच्या आतच असतात सगळ्या ट्युब्युल्स, सेमिनिफेरस ट्युब्युल्स, रेटेटेस्टिस आणि वॉस इफ्रेन्स. हे सगळे काय कुठे असतात? टेस्टिसच्या आतच असतात. त्याच्यानंतर मग हे जातात एपिडायडायमिसमध्ये. एपिडायडायमिस हे सगळ्यात शेवटचं हे बाहेरचं कव्हरिंग जे दिसत आहे ते आहे एपिडायडायमिस. आणि एपिडायडायमिसपासून जातात मग वॉस डिफरेन्समध्ये. एपिडायडायमिस हे आहे, त्याच्यानंतर हे आहे वॉस डिफरेन्स है ना. हे पहा इथे नाव हे बघा याला नाव दिलं आहे वॉस डिफरेन्स है ना, वॉस डिफरेन्स. हे एपिडायडायमिस आणि हे आहे वॉस डिफरेन्स. आपण मघा कोणते पाहिलं होतं? वॉस इफ्रेन्स पाहिलं होतं, जे टेस्टिसच्या आत असणारी होती. रेटेटेस्टिस नंतर जे स्पर्म्स जातात ते जातात वॉस
इफ्रेन्समध्ये, आणि ही जे बाहेर इपिडायडॅमिसच्या नंतर जे जातात ते आहे वॉस डिफरेन्समध्ये, है ना. हा फरक लक्षात ठेवायचा, इफ्रेन्स आणि डिफरेन्स. फक्त याच्यामधलं डी निघून जाते, स्पेलिंग लक्षात ठेवा हां, इफ्रेन्स. त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की जे रेटिटेस्टिसच्या नंतर वॉस इफ्रेन्समध्ये जातात, आणि त्यानंतर इपिडायमिस नंतर, इपिडायडॅमिस आहे ना, इपिडायडॅमिस नंतर मात्र ते वॉस डिफरेन्समध्ये जातात. वॉस डिफरेन्सपासून मग कुठे जातात, इजेक्युलेटरी डक्ट, इजेक्युलेटरी डक्ट. आणि ही आहे इजेक्युलेटरी डक्ट. हे पहा, ही जी डक्ट आहे ना, हे पहा आपण इथून पाहिलं होतं ना, तर ही जी जाते, आता ही जी डक्ट आहे याला म्हणतात, ही जी डक्ट चालली आहे ना, या डक्टला म्हणतात इजेक्युलेटरी डक्ट. ही जी डक्ट आहे ना, इजेक्युलेटरी डक्ट, म्हणजे वॉस डिफरेन्स नंतर हे जे जातात ते इजेक्युलेटरी डक्टमध्ये जातात. आणि इजेक्युलेटरी डक्ट नंतर इथे जातात ही जी नळी दिसत आहे ना, याला म्हणतात युरिनोजेनायटल डक्ट. हे बघा, युरिनोजेनायटल डक्ट. ही ही इजेक्युलेटरी डक्ट, इजेक्युलेटरी डक्ट, आणि ही आहे युरिनोजेनायटल डक्ट. म्हणजे कुठून सुरू झालं एकदा पुन्हा रिपीट करते. या टेस्टिसच्या आतमध्ये खूप साऱ्या भरपूर न्यूमरस सेमिनिफेरस ट्युब्युल्स असतात, है ना. सेमिनिफेरस ट्युब्युल्समध्ये जर्मिनल ॲपिथिलियम असते, म्हणजे जर्मिनल ॲपिथिलियममध्ये डिव्हिजन होते, ते डिव्हिजन असते मिओसिस डिव्हिजन. मिओसिस डिव्हिजनमुळे क्रोमोसोम्सची संख्या अर्धी झाली तर मग स्पर्म्स तयार झाले, त्याच्यापासून स्पर्म्स तयार झाले जे की गेमिट म्हटल्या जातात, ज्याला मेल गेमिट म्हटल्या जातात. तर हे जे स्पर्म्सचे सेमिनिफेरस ट्युब्युल्समध्ये जर्मिनल ॲपिथिलियमद्वारे तयार झाले, ते स्पर्म्स मग आता कुठे पाठवल्या जातात, ते रेटेटेस्टिसमध्ये जातात. रेटेटेस्टिसपासून जातात वॉस इफ्रेन्समध्ये, वॉस इफ्रेन्सपासून जातात इपिडायडॅमिसमध्ये, है ना. आणि इपिडायडॅमिसपासून जातात हे वॉस डिफरेन्समध्ये. हे पहा, हे वॉस डिफरेन्समध्ये, वॉस डिफरेन्सपासून जातात इजेक्युलेटरी डक्टमध्ये, आणि इजेक्युलेटरी डक्टपासून जातात युरिनोजेनायटल डक्ट. ही जी डक्ट आहे याला म्हणतात युरिनोजेनायटल डक्ट. हे पाहे, अशा प्रकारे हे स्पर्म्स इथे बाहेर निघत राहतात. तर अशा प्रकारचं स्पर्म्सचं हे जे सिक्वेन्स असते, स्पर्म्सच्या जाण्याचा हा सिक्वेन्स असते. हे जे स्पर्म्स आहे, हे स्पर्म्स जसे याच्यातून पुढे ढकलल्या जातात, म्हणजे सेमिनिफेरस ट्युब्युल्सपासून रेटेटेस्टिसपासून वॉस इफ्रेन्सपासून इपिडायडॅमिसपासून, म्हणजे जसे हे स्पर्म्स पुढे ढकलल्या जातात तसे हे स्पर्म्स काय होऊन जातात, मॅच्युअर होत जातात. मॅच्युअर होतात म्हणजे काय होतात, ते एबल टू फर्टिलाइज द ओवम. म्हणजे जसे इथे एकदम इमॅच्युअर स्पर्म्स आहे ना, रेटेटेस्टिसमध्ये, वॉस इफ्रेन्समध्ये, इपिडायडॅमिसमध्ये एकदम इमॅच्युअर आहे. त्याच्यानंतर इथे जात आहे या वॉस डिफरेन्समध्ये जात आहे, तर ते मॅच्युअर होत आहे. याच्यानंतर इथे इजेक्युलेटरी डक्टमध्ये अजून मॅच्युअर झाले, आणि युरिनोजेनायटल डक्टमध्ये गेल्यानंतर हे फुल्ली मॅच्युअर होऊन जातात, पूर्णपणे मॅच्युअर होऊन जातात. आपण बघितलं की हे काय आहे, हे टेस्टिस आहे ना, हे पहा, हे आपण बघितलं की हे टेस्टिस आहे. आता इथे टेस्टिसची स्पेलिंग काय आहे, TESTES. हे टेस्टिस म्हणजे जेव्हा हे 2 टेस्टिस आहे, 2 आहे ना, म्हणून याला TESTES. एकापेक्षा जास्त असले की अशा प्रकारे टेस्टिस असे लिहिल्या जातात, आणि सिंगल आहे तर TESTIS टेस्टिस. याची स्पेलिंगमध्ये हा फरक आहे. तर इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल, है ना. आता आपण पुढे जाऊया. आता मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये आपण आता बघितलं टेस्टिसबद्दल, है ना, टेस्टिस आणि डक्ट्सबद्दल बघितलं. आता आपण बघूया ग्लँड्सबद्दल, है ना. आता आपण ग्लँड्सबद्दल पाहू. ग्लँड्स इथे कोणकोणते असतात हे पहा. इथे तुम्हाला इथे 2 निळ्या रंगाचे ग्लँड्स दिसत आहे. या आहेत सेमिनल व्हेझायकल्स, याला म्हणतात सेमिनल व्हेझायकल. हे यानंतर ही जी ग्लँड दिसत आहे ही आहे प्रोस्टेट ग्लँड. इथे प्रोस्टेट ग्लँड, हे पहा, हे इथे दिलेलं आहे प्रोस्टेट ग्लँड आहे. ही जी ग्लँड दिसत आहे ना, ही आहे प्रोस्टेट ग्लँड. आणि तिसरी ग्लँड आहे ही कूपर्स ग्लँड, याला म्हणतात कूपर्स ग्लँड. हे याला काउपर्स ग्लँड पण म्हणू शकतात, कूपर्स ग्लँड पण म्हणू शकतात. ह्या अशा म्हणजे याच्यामध्ये 3 प्रकारच्या ग्लँड आहे. आपण आता टेस्टिसबद्दल बघितलं, डक्ट्सबद्दल बघितलं, आता आपण ग्लँड्सबद्दल बघू. 3 प्रकारच्या ग्लँड्स आहे, सेमिनल व्हेझायकल, प्रोस्टेट ग्लँड
अँड कुपर्स ग्लँड. हे आहे युरिनरी ब्लॅडर, हे युरिनरी ब्लॅडर आहे हां. आणि याला म्हणतात पेनिस, याला पेनिस म्हणतात. हा जो समोरचा भाग आहे याला पेनिस म्हणतात. हा युरिनरी ब्लॅडर हां. बाकी तर तुम्हाला सांगितलेलंच आहे बाकी सगळे पार्ट्स याच्याबद्दल. तर हे जे सेमिनल वेझायकल्स असतात, या सेमिनल वेझायकलमध्ये एक सिक्रिशन असते. हे सिक्रिशन आपलं कुठे टाकतात तर इजेक्युलेटरी डक्टमध्ये टाकतात. हे इजेक्युलेटरी डक्टसोबत जुळलेलं आहे ना, हे जे आहे इजेक्युलेटरी डक्टसोबत जुळलेलं आहे. तर हे जे आपलं सेमिनल वेझायकल्समधून सिक्रिशन निघते आणि त्या सिक्रिशनमध्ये सेमिनल वेझायकलच्या सिक्रिशनमध्ये फ्रक्टोज असते. फ्रक्टोज एक शुगर आहे हां. तर ती शुगर सेमिनल वेझायकलच्या सिक्रिशनमध्ये असते हां. तर ही जी आहे हे आपल्या सिक्रिशन कुठे टाकतात इजेक्युलेटरी डक्टमध्ये. तशाच प्रकारे प्रोस्टेट ग्लँड पण आपलं सिक्रिशन इजेक्युलेटरी डक्टमध्येच टाकतात. प्रोस्टेट ग्लँड पण इजेक्युलेटरी डक्टमध्ये सिक्रिशन टाकतात. मात्र हे जे कुपर्स ग्लँड्स आहे, हे जे कुपर ग्लँड्स आहे हे बघा कुठे उघडते आहे, हे उघडते युरिनोजेनायटल डक्टमध्ये. हे बघा युरिनोजेनायटल डक्ट नाव दिलेलं आहे इथे, युरिनोजेनायटल डक्टमध्ये. तर हे जे आहे हे कुपर्स ग्लँड स्वतःचं सिक्रेशन युरिनोजेनायटल डक्टमध्ये टाकतात. तर आता इथे पहा, इथून असे स्पर्म्स येऊन राहिले आहे ना, हे स्पर्म्स आपण बघितले मग. स्पर्म्स कुठून निघाले, टेस्टिसपासून निघाले, टेस्टिसपासून हे निघाले आहे ना, आपण बघितलंच मग. इथून आता हे जे स्पर्म्स येतात हे ना, हे स्पर्म्स आले, हे इथून हे स्पर्म्स इथून आले, हे इथे आले, हे स्पर्म्स येतात आणि मग इथे कुठे जातात हे पहा. हे जे स्पर्म्स आहे हे कुठे येत आहे, हे इथे येत आहे ना. म्हणजे आता स्पर्म्स याच्यामध्ये पुढे 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 त्या डक्टच्या थ्रू पुढे 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 चाललेच आहे. हे डक्टच्या थ्रू पुढे पुढे चालले आहे. स्पर्म्स आता वॉस डिफरन्समधून कुठे गेले तर इथे हे गेले इजेक्युलेटरी डक्टमध्ये. इजेक्युलेटरी डक्टमध्ये सेमिनल वेझायकलपासून सिक्रेशन निघालं हां. तशाच प्रकारे प्रोस्टेट ग्लँडपासून सिक्रेशन निघालं. हे इथे म्हणजे स्पर्म्स आता हे जे स्पर्म्स आहे याच्यामध्ये आता सिक्रेशन मिसळलं. कुठलं सिक्रेशन मिसळलं, सेमिनल वेझायकलचं आणि प्रोस्टेट ग्लँडचं. याच्यापासून मिळणारं हे जे सिक्रेशन आहे हे सिक्रेशन इथे मिसळलं. आता हे सिक्रेशनसोबत सेमिनल वेझायकलच्या सिक्रेशन आणि प्रोस्टेट ग्लँडच्या सिक्रेशनसोबत हे स्पर्म्स आता पुढे पुढे जात आहे. पुढे आल्याबरोबर आता काय झालं, इथे कुपर्स ग्लँड्स आहे. कुपर ग्लँड्सपासून पण सिक्रेशन निघालं, इथलेही सिक्रेशन मिसळलं त्याच्यामध्ये. तर हे सगळं सिक्रेशन सेमिनल वेझायकलपासून येणारं, प्रोस्टेट ग्लँडपासून येणारं, कुपर्स ग्लँडपासून येणारं, हे सगळ्या सिक्रेशनमध्ये आता हे स्पर्म्स त्याच्यामध्ये मिसळून गेलेले आहे. स्पर्म्स त्याच्यामध्ये म्हणजे मिक्स होऊन गेलेले आहे त्या सिक्रेशनमध्ये. तर सिक्रेशनसोबत या सगळ्या सिक्रेशनसोबत हे स्पर्म्स आता पुढे पुढे चाललेले आहे. तर हे जे सगळ्या सिक्रेशनमध्ये जे स्पर्म्स मिक्स होऊन जातात ना, ते या सिक्रेशनला म्हणतात सीमेन. याला म्हटलं जाते सीमेन. सिक्रेशन जे आता पुढे पुढे जात राहते ते याला आता सीमेन म्हणतात. म्हणजे या ज्या सिक्रेशनसोबत स्पर्म्स पण आहे त्या सगळ्यांना एकत्ररित्या सीमेन म्हणतात. आता हे तुम्ही बघितलं की याच्यामध्ये आता हे पहा, हे आहे ना, हे सिक्रेशन याच्यापासून असं पुढे 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 आलं. आता हे सगळं सीमेन आहे आणि हे सीमेन आता या पेनिसच्या थ्रू, हे आहे पेनिस, या पेनिसच्या थ्रू सिक्रेशन या इथून बाहेर निघते. ह्या सिक्रेशन इथे काय होऊन जाते, आउट होते, या इजेक्युलेशन होते. त्या सिक्रेशनचं काय होते, इजेक्युलेशन होते, बाहेर निघते. म्हणजे सिक्रेशनचं युरिनोजेनायटल डक्टच्या थ्रू बाहेर निघणं याला म्हणतात इजेक्युलेशन. इजेक्युलेशन म्हणजे बाहेर निघणं, याला म्हणतात बाहेर निघणं. आता तुम्ही पहा इथे याला युरिनोजेनायटल डक्ट का म्हणतात, याच्या मागचं कारण आहे की याच्यामध्ये ही जी डक्ट आहे यामधून युरिन पण पास होते. हे तुम्ही बघितलं आहे की हे युरिनरी ब्लॅडर आहे ना, युरिनरी ब्लॅडर आहे. तर युरिनरी ब्लॅडरमध्ये काय भरलेलं असते, युरिन भरलेलं असते. आणि हे युरिनरी ब्लॅडरपासून हे इथून म्हणजे युरिन निघते, हे युरिन निघते इथून, युरिन निघते या पेनिसच्या थ्रू बाहेर निघते हां. तर हे युरिन निघते म्हणून याला युरिनल डक्ट म्हटलं जाते. युरिनल डक्टसोबतच आता याच्यामध्ये काय होऊन राहिले, स्पर्म्स आहे जे मेल गेमीट आहेत ते सुद्धा याच्या थ्रू बाहेर निघतात. मेलमध्ये या डक्टमधून जसं युरिन पास होते तशाच प्रकारे याच्यातून स्पर्म्स पण पास होतात है ना.
या डक्ट्सद्वारे स्पर्म्स पण पास होतात, म्हणून याला एकत्रितरित्या युरिनोजेनायटल डक्ट असे म्हणतात. इट इज कॉल्ड युरिनोजेनायटल डक्ट बिकॉज थ्रू दिस डक्ट युरिन ॲज वेल ॲज गॅमिट्स आर आल्सो पास्ड. सो दॅट इज कॉल्ड युरिनोजेनायटल डक्ट. तर हे तुम्हाला समजलं असेलच. आता हे जे स्पर्म्स असतात हे ना, याच्या थ्रू जे स्पर्म्स पास होतात ते खूप मोटाईल असतात, ते फार ॲक्टिव्ह असतात. स्पर्म्स असतात फार ॲक्टिव्ह असतात. जे सिमेनचं जे इजेक्युलेशन होते ना, त्या इजेक्युलेशनमध्ये याच्यामध्ये 300 ते 400 मिलियन 300 to 400 मिलियन्स याच्यामध्ये स्पर्म्स असतात. इतके जास्त स्पर्म्स असतात, 300 ते 400 करोड स्पर्म्स सिमेनमध्ये असतात. म्हणजे एका टाईमला जनरली 3 to 5 ml सिमेन डिस्चार्ज होत असते. आणि त्यामध्ये 90% त्याच्यामध्ये फ्लूड असते, म्हणजे हे जे सिक्रिशन असते हे सिक्रिशन 90% सिक्रिशन असते. आणि त्याच्यामध्ये फक्त 5% स्पर्म्स असतात. आणि 5% म्हणजे किती सांगितले मी तुम्हाला, 300 ते 400 करोड स्पर्म्स 3 ते 5 ml सिमेनमध्ये असतात. म्हणजे इतके बारीक असतात आणि खूप फर्टाईल असतात. त्याला आता इथून टेस्टिसपासून प्रवास करून त्याला इथपर्यंत यावं लागते, म्हणजे एकदम बाहेर जावं लागते. तर इजेक्युलेशन होते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जी एनर्जी आहे ती एनर्जी त्याला फ्रक्टोजपासून मिळते. तर या सिमेनमध्ये जे सिमेन आपल्याला या इजेक्युलेटरी डक्टमधून जे सिमेन बाहेर निघते त्या सिमेनमध्ये फ्रक्टोज असते. फ्रक्टोजचा फॉर्म्युला पण C6H12O6च आहे, आणि ते ग्लुकोजसारखंच असते. ग्लुकोज जशी आहे तशी फ्रक्टोज असते. तर हे फ्रक्टोज जे आहे ते सेमिनल वेझायकलपासून जे सिक्रिशन निघालेलं आहे त्यामध्ये फ्रक्टोज असते. तर हे फार फर्टाईल असतात, फार मोटाईल असतात, फार ॲक्टिव्ह असतात. आणि माहिती असायला पाहिजे की जेव्हा मुलं प्युबर्टीच्या एजला जातात, म्हणजे 12 वर्षापासून जेव्हा प्युबर्टीचं एज सुरू होते, जेव्हा की ज्याला की किशोरावस्था म्हणतात, ते किशोरावस्थामध्ये मुलांमध्ये हे स्पर्म्स बनायला सुरुवात होतात. आणि हे जेव्हा प्युबर्टीमध्ये हे स्पर्म्स बनायला सुरुवात होतात त्यानंतर टिल डेथपर्यंत, म्हणजे माणूस कितीही म्हातारा झाला, कितीही वृद्ध झाला तरी त्यामध्ये स्पर्म्स बनत राहतात. टिल डेथपर्यंत. एकदा प्युबर्टीपासून स्पर्म्स बनायला स्टार्ट झाले तर मरेपर्यंत, म्हणजे म्हातारा झाला तरी त्याचे स्पर्म्स बनत राहतात. यामध्ये आपण अजून एक गोष्ट पाहून घेऊ की सीमेन इज फॉर्म्ड ऑफ स्पर्म्स अँड सिक्रिशन ऑफ ऑल दिस ग्लँड्स. है ना, हे मी तुम्हाला सांगितलंच आहे की सीमेन हे स्पर्म्स आणि जे सगळ्या ग्लँड्सचं जे सिक्रिशन आहे त्याला मिळून बनलेलं असते. सीमेन इज इजेक्युलेटेड आउट थ्रू पेनिस. All the organs of male reproductive systems are paired except urinogenital duct, penis and scrotum. हे जे आपण बघितलेलं आहे ते सगळे आपल्याला दिसलेले आहे की सगळे पेअरमध्ये असतात. टेस्टिस, वॉस डिफरेन्स, एपिडायडेमिस, है ना, हे सगळे सेमिनल वेझायकल, कुपर्स ग्लँड, प्रोस्टेट ग्लँड सगळे पेअरमध्ये असतात. मात्र युरिनोजेनायटल डक्ट सिंगल असते, पेनिस सिंगल असते आणि स्क्रॉटम पण सिंगल असते. काही महत्त्वाच्या गोष्टी याच्यामध्ये आपण बघूया. महत्त्वाच्या गोष्टी काय, लेंथ ऑफ इच इपिडायडॅमिस इज अबाउट 6 मीटर. पहा, याची जी इपिडायडॅमिस आपण बघितलेली आहे त्यास टेस्टिसला कव्हर होते ना, टेस्टिसला जे कव्हर होतं त्याला इपिडायडॅमिस म्हणतात. तर इपिडायडॅमिस ही 6 मीटर्स असते, है ना. दाखवतेच मी तुम्हाला. ही जी इपिडायडॅमिस आहे ना याची लेंथ किती दाखवलेली आहे, 6 मीटर असते याची लेंथ. 6 मीटर फक्त इपिडायडॅमिस. इथे पहा अशा प्रकारची त्याच्यामध्ये फोल्ड दिसत आहे ना, रिंकल दिसत आहे, म्हणजे याची लेंथ 6 मीटर असते. दुसरा पॉईंट बघा, लेंथ ऑफ अ स्पर्म इज अबाउट 60 मायक्रोमीटर. 60 मायक्रोमीटर हे स्पर्मची लेंथ असते. स्पर्म मी तुम्हाला सांगितलं की किती असतात, 300 to 400 करोड स्पर्म्स असतात. 300 to 400 मिलियन स्पर्म्स असतात. याची प्रत्येकाची लेंथ असते 60 मायक्रोमीटर. है ना. सच अ स्मॉल स्पर्म
has to cross the distance to approximately 6.5 meter while passing out to male reproductive system. हा जो स्पर्म आहे याला किती, हेच तर 6 मीटर आहे ना, हे इपिडायडॅमिस 6 मीटर आहे आणि याला पूर्णपणे एवढं पूर्ण हे जे डक्ट्स आहे पूर्ण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम एवढं पार करण्यासाठी त्याला 6.5 मीटर त्याला चालावं लागते. त्याला बाहेर निघायला 6.5 मीटर त्याला क्रॉस करावा लागते. Sperm has large amount of energy for this purpose. Fructose is present in the semen. आपण बघितलंच आहे की स्पर्मला एवढं मोटिलिटी असते त्याच्यामध्ये. बघितलं ना तुम्ही की सेमिनिफेरस ट्युब्युल्सपासून तर पेनिसपर्यंत जायला त्याला 6.5 मीटर एवढं लेंथ क्रॉस करावी लागते आणि त्याच्यासाठी त्याला एनर्जी लागते. पुढेही त्याला एनर्जी लागते. तर याच्यासाठी त्याला जे फ्रक्टोजची आवश्यकता असते आणि ही जे फ्रक्टोज आहे हे सीमेनमध्ये प्रेझेंट असते. फ्रक्टोज कुठून मिळालं मी तुम्हाला सांगितलं, सेमिनल व्हेझायकलचं जे सिक्रिशन असते त्याच्यात फ्रक्टोज असते. तर हे ह्या सीमेनमध्ये हे जे सीमेन आहे त्याच्यामध्ये फ्रक्टोज असते आणि त्याच्यामध्ये त्याला शक्ती मिळते, त्याच्यामध्ये ताकद मिळते, त्याला एनर्जी मिळते या स्पर्म्सला की ते पुढे आपला प्रवास चालू ठेवू शकतात. You have seen that testes are situated outside of the abdominal cavity in scrotum. मग आपण बघितलं की टेस्टिस हे ॲबडॉमिनल कॅव्हिटीच्या बाहेर स्क्रॉटममध्ये असतात. त्याच्या मागचं कारण असं आहे की स्पर्म्सला प्रोड्यूस होण्यासाठी आणि जिवंत राहण्यासाठी जे टेम्परेचर लागते त्याच्यापेक्षा बॉडीचं टेम्परेचर भरपूर जास्त असते आणि म्हणूनच ते स्पर्म्स ॲबडॉमिनल कॅव्हिटीच्या बाहेर म्हणजे शरीराच्या बाहेर स्क्रॉटममध्ये असतात आणि सो दे कॅन मूव सेफली फ्रॉम टेस्टिस टू पेनिस आणि म्हणूनच त्यांची मूवमेंट ही व्यवस्थित आणि सेफली होते. म्हणून ते टेस्टिसपासून तर पेनिसपर्यंत फास्ट आणि इझिली मूवमेंट करू शकतात. तर तुम्हाला मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम हे कळालंच असेल, समजलं असेल. याच्यामध्ये पहा म्हणजे पुन्हा एकदा 2 टेस्टिस असतात. टेस्टिसमध्ये मायन्यूट सेमिनिफेरस ट्युब्युल्स असते ज्याच्यामध्ये जर्मिनल एपिथिलियम ते स्पर्म्स प्रोड्यूस करतात. सेमिनिफेरस ट्युब्युल्सपासून स्पर्म्स जातात रेटेटेस्टिसमध्ये, रेटेटेस्टिसपासून वासिफ्रेन्सपासून इपिडायडॅमिस जे की 6 मीटर लांबीची असते. त्यानंतर वॉस डिफरेन्सपासून इजेक्युलेटरी डक्टमध्ये हे स्पर्म्स केल्यानंतर इथून सेमिनल व्हेझायकलपासून आणि प्रोस्टेट ग्लँडपासून सिक्रिशन निघते. या सिक्रिशनमध्ये ते मिक्स होतात. त्याच्यानंतर पुन्हा पुढे जातात. पुढे स्कूपर्स ग्लँडचं सिक्रिशन यामध्ये मिक्स होते. मग युरिनल जेनायटल डक्टमध्ये जो सीमेन तयार होतो त्याच्यामध्ये स्पर्म्स विथ सिक्रिशन असते, त्याला सीमेन म्हटलं जाते. हे जे स्पर्म्स आहे ते विथ सिक्रिशन आहे, सीमेन म्हटलं जाते. आणि त्याच्यानंतर हे पेनिसच्या थ्रू बाहेर टाकल्या जाते, याला इजॅक्युलेशन म्हणतात. तर हे युरिनरी ब्लॅडर आहे आणि हे आपण सगळं इथे बघितलं आहे. एनर्जी देण्यासाठी टू गिव्ह एनर्जी देर इज फ्रक्टोज इज प्रेझेंट in secretion of seminal vesicles, and so semen is ejaculated from this duct, urinogenital duct, and you have understood male reproductive system. Now we have completed male reproductive system and we will start female reproductive system in next video. तोपर्यंत लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करणं विसरू नका. थँक्यू.